हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कसे आहात तुम्ही? तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सो गुड मॉर्निंग. तर इथे चालली आहे माझी स्वयंपाकाची तयारी. मिष्टीचा टिफिन बनवायचा आहे मला, तर त्याचीच मी इथे तयारी करते आहे. तर मिष्टीची सध्या एक्झाम स्टार्ट झालेली आहे, त्यामुळे तिला सध्या शॉर्ट ब्रेक असतो, त्यामुळे एकच छोटा टिफिन द्यायचा आहे. तर मॅडमची फरमाईश होती की तिला पाहिजे होतं साबुदाणा खिचडी, त्याचीच इथे तयारी चाललेली. तर सकाळी सकाळी सुरुवातीला कामाचा जो वेग असतो तो स्लो झालेला असतो, पण नंतर जेव्हा लक्षात येतं की उशीर होत चाललाय, तर तेव्हा लगेच एखाद्या मशीनसारखं आपलं काम जे आहे ते फास्ट चाललेलं असतं. तर मी इथे बनवते साबुदाणा, आणि मिष्टीच्या साबुदाणा खिचडीमध्ये साबुदाण्यापेक्षा बटाटेच जास्त असतात, कारण तिला त्यातले बटाटे जे आहेत ते प्रचंड आवडतात. त्यामुळे तिचं असतं की मम्मा बटाटे खूप जास्त टाक त्याच्यामध्ये. तर इथे मी तिच्यामध्ये आता साबुदाणा बनवते आहे. रात्रीच साबुदाणा भिजत घातलेला होता, त्यामुळे छान असं साबुदाणा भिजलेला आहे. आणि मिष्टी जास्त तिखट खात नाही, त्यामुळे तिला थोडीशी अर्धी मिरची वगैरे मी टाकलेली. आणि छान त्यानंतर मग असे बटाटे परतू देणार आहेत त्यामध्ये, आणि मग शेंगदाण्याचा कूट आणि त्यानंतर साबुदाणा. तर पटापट होतं. जेव्हा मिष्टीला एकच टिफिन असतो त्या वेळेला माझा स्वयंपाक जो आहे तो लवकर होतो, ॲटलिस्ट मिष्टीचा टिफिन तरी. आणि मग आमच्यासाठी मी नंतर थोड्या वेळाने स्वयंपाक परत बनवत असते. तर इथे मिष्टीसाठी साबुदाणा खिचडी बनवून झालेली आहे. आणि आता मिष्टी उठेपर्यंत मी जे ओट्यावर जो पसारा दिसतो तो सगळा आवरून घेणार आहे. म्हणजे ओटा जो आहे तो क्लीन राहतो, आणि नंतर मग जास्त असं गोंधळल्यासारखं होत नाही. कारण जेवढा ओट्यावर पसारा असेल तेवढे आपल्याला कामं करायला वेळ लागतो, आणि खूप गोंधळल्यासारखं होतं. सबस्क्रिप्शन आहे त्याच्यावर कमेंट करून सांगा. सगळ्या दिवसाचा व्हिडिओ मम्मा सुरू करते ना, आज मी सुरू करणार आहे. हाय फ्रेंड्स, कसे तुम्ही? पोपसो आनंदात असणार आहे. तर आज मी स्कूलला चालली आहे, आणि आज माझी एक्झाम आहे, त्यामुळे मला एकच टिफिन आहे आणि स्कूलमध्ये लवकर सुटणार आहे. तर भेटूया आपण माझ्या नेक्स्ट व्लॉगला. आता मी तुम्हाला भेटून देते मम्मा सोबत. तर मिष्टी आता मस्त व्लॉग बनवत होती, तुम्ही तर पाहिलंच असेल. प्रिन्सेस माझी मस्त व्लॉग बनवायला लागली की नाही. आणि हा आहे मला टिफिनला, हा आज मला टिफिनला एक साबुदाणा दिलाय, तो मला खूप आवडतो. मला खूप आवडतो साबुदाणा. माझी फेवरेट डिश आहे साबुदाणा. तुम्ही कमेंट करून सांगा की तुमची डिश पण काय आहे. चला भेटूया न्यू व्हिडिओला. तर जेव्हा पण मी असं कॅमेरा सेट केलेला असतो तेव्हा मिष्टी तिथे जाऊन बडबड करत असते, आणि म्हटलं की चला आजच्या व्लॉगमध्ये ते ॲड करावं. सो अशी मिष्टी बडबड करत असते नेहमी. हो, आज तर काय बाबा, शूज मस्त क्लीन केलेत. अरे स्टेअर्स नाही चालले. बरं, तर डॅडू चाललाय मस्त लिफ्टनी, मिष्टी गेली स्टेअर्सनी. तर मिष्टी स्कूलला गेल्यानंतर मी मस्त असे टेरेसवरती आले. कोळं छान असं ऊन आहे, गारवा देखील आहे. म्हटलं चला की आज टेरेसवरती एक्सरसाइज करूया.
नेहमी मी वॉक करत असते, पण स्किपिंग आज पहिल्यांदाच टेरेसवरती करते आहे. सध्या थंडी खूप जास्त वाढलेली आहे. जेव्हा मी पहिल्यांदा टेरेसवरती येते रोज, तेव्हा सुरुवातीला खूप जास्त थंडी वाजते आणि नंतर जेव्हा एक्सरसाइज करायला लागते किंवा वॉक करायला लागते आणि मग नंतर गरमी व्हायला लागते. सो इथे माझी एक्सरसाइज करून झाली आहे आणि आता बॅक टू वर्क. घरी गेले की लगेच कामाला लागायचं आहे. तर घरात आल्यानंतर मी लगेच लागले कामाला. कामं जसं काही आपली वाटच पाहत असतात. हे रोजचे जे कामं आहेत ते काय आपल्याकडनं सुटायचे नाही, ते तर रोजच्या रोज करावेच लागतात. तर माझी इथे क्लिनिंग ते चालू झालेली आहे. मिष्टी जर घरात नसली की सगळ्या वस्तू ज्या आहेत ते जागच्या जागेवर असतात आणि जेव्हाही मिष्टी घरी येते स्कूलमधनं की सगळ्या घरामध्ये वस्तू इकडच्या तिकडे पसरलेल्या असतात. तर मॅडमचं एवढं खेळणं चाललेलं असतं की हे काढून ठेवणार, ते काढून ठेवणार. तर सगळं हे मला सकाळच्या या वेळेला आवरून ठेवायचं असतं. तुम्ही पाहिलं की आत्ताच मिष्टी स्कूलला गेली आणि त्यानंतर मी एक्सरसाइज करून आले. आज मला असं वाटत होतं की चला एक्सरसाइज स्किप करूया. त्याचपासून मला स्वामी चरित्राचं पारायण करायचं आहे 3 दिवसाचं. तर 14 तारखेला दत्त जयंती आहे, तर गुरुचरित्राचं पारायण करणं तर सध्या माझ्याकडनं शक्य नाही, कारण सकाळी उठलं की मिष्टीचा टिफिन बनवायचा असतो, तिला लवकर स्कूल असते, त्यानंतर मग दुपारी तिला आणायला जायचं असतं. तर असे भरपूर सारे कामं असतात आणि गुरुचरित्राचं पारायण मी असं ऐकलं की भरपूर त्याचे मोठे मोठे असे अध्याय आहेत. तर म्हटलं की आपण ते काही दिवसांनी करूया. तर आता 3 दिवसांचं मी स्वामी चरित्राचं पारायण करणार आहे. तर मग त्याचीच तयारी मला करायची आहे. तर वाटत होतं की चला आज एक्सरसाइज स्किप करूया, पण म्हटलं नाही की आत्ताच काही दिवस झाले एक्सरसाइजला सुरुवात केलेली आहे, सो मध्ये असं खंड नको पडायला, त्यामुळे मी एक्सरसाइज देखील केली. आणि आज मग पारायण करायचं म्हटलं की त्याची तयारी असणार आहे. घर आता छान झाडून घेतलेत, आता पुसून काढायचे आहे आणि अशी भरपूर सारी आज तयारी असणार आहे. सो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा आणि व्हिडिओ कसा वाटतो ते नक्कीच मला कमेंट करून कळवा. कधी कधी मी दुपारी आमचे जेवण झाल्यानंतर फरशी वगैरे क्लीन करते, पण आज पारायण करायचं त्यामुळे सगळीच कामे सकाळी पटापट करायची आहेत आणि कुठनं एवढी धूळ होते काय माहीत नाही. रोजच्या रोज पुसून देखील घरात आपल्याला धूळ दिसते. तर मी इथेच TV युनिट देखील मॉपनीच क्लीन करते आहे. तर आता छान अशी पूजा मांडून झाली आहे, त्यानंतर पारायण देखील वाचून झालंय. 7 अध्याय वाचते मी, म्हणजे 3 दिवसांमध्ये माझं पारायण होऊन जाईल. आणि आता आज आमच्या घरामध्ये सगळ्यांना फराळाचंच होतं, कारण राजूला गुरुवार असतो त्यामुळे त्याच्यासाठी फराळाचं केलं. मिष्टी पण म्हणे की मला टिफिनला साबुदाणा दे. म्हटलं चला आता दोघांना तर देतेच, तर स्वतःसाठी काय वेगळं करत बसू. मग मी देखील आज साबुदाणाच खाल्लेला आहे. सो असं आमचं आजचं मस्त सिंपल असं लंच होतं आणि वाचून झालेलं आहे पारायण. आज मला स्वयंपाक देखील थोडंसं लवकर करावा लागणार आहे, कारण मला जायचं आहे मैट ज्वेलर्स, जिथे मी कंटेंट क्रिएटरचं काम करते. महिन्यातनं मला 5-6 वेळेस तिथे जावं लागतं आणि तिथले व्हिडिओज जे ते शूट करून आणावं लागतात आणि मग घरी आल्यानंतर मी ते एडिट वगैरे करते. सो असं माझं वर्क आहे. इथे मिष्टीचं आणि राजूचं खेळणं चाललेलं.
मिष्टी म्हणे की चल ना डाडू आपण काहीतरी खेळू, तर दोघं जण खेळत आहेत. तर असं एक सुंदर असं ब्रेसलेट बनवत आहेत ते दोघं. तुम्हाला दाखवते कसं बनवत आहेत ते. तर हा जो गेम आहे तो मिष्टीला बर्थडे गिफ्ट म्हणून आलेला तिच्या बर्थडेला. आणि हे बघा त्याला ट्राय करता येते की कसं बनवायचं आहे ते. ओके, तर त्याच्यासाठी ही अशी एक किट दिलेली आहे. आणि हे जे सगळे रबर्स आहेत हे त्यामध्ये जॉईन करायचे आहे. आणि असे बघा वेगवेगळ्या प्रकारचे असे ब्रेसलेट वगैरे तयार होणार. तर असा हा छान इंटरेस्टिंग लर्निंग गेम आहे. तर आता मी लागलेले आहे स्वयंपाकाला, कारण मी आधीच तुम्हाला सांगितलं की मला आज मयूर ज्वेलर्सला देखील जायचं आहे. तिथे मला थोडंफार शूट करायचं आहे. सो मी इथे जे छोले आहेत ते बॉईल करून घेतलेले आहेत. सकाळीच भिजत घातले होते छोले. म्हटलं आज मस्त छोलेची भाजी आणि पुरी बनवूयात, असा माझा आजचा बेत आहे. तर त्यासाठी मी कांदे आणि आता टोमॅटोची प्युरी वगैरे करून घेते, पटापट अशी भाजी बनवते. आणि मग मला जायचं आहे. म्हटलं की आधी भाजी बनवून घेतली आणि नंतर आल्यानंतर पुऱ्या जरी केल्या तरी होतं आरामात सगळं. स्टार्टिंगला मी इथे कांदे जे आहेत चॉप करून घेते. कांदा, लसण आणि अद्रक याची मी पेस्ट बनवून घेणार आहे. आणि त्यानंतर ते परतायला ठेवणार. आणि मग नंतर तिखट वगैरे किंवा जे काही मसाले असतील, छोले मसाले वगैरे ते परतवून घेणार. आणि त्यानंतर टोमॅटोची प्युरी. तर अशी सिंपल अशी माझी भाजी असणार आहे. आणि भाजीला थिकनेस छान येण्यासाठी आपण भरपूर वेळा पोटॅटो देखील बॉईल करत असतो. तर मी ते बॉईल न करता हे जे छोले असतात बी आपण शिजवलेले तेच मी मिक्सरमधनं बारीक करते आणि ते देखील मी ॲड करत असते. तर त्याने देखील भाजी छान अशी घट्ट होते आणि टेस्ट देखील मस्त लागते. सो तुम्ही देखील ट्राय करून बघा, तुम्हाला देखील आवडेल. तर इथे मी टोमॅटोची प्युरी देखील टाकलेली आहे. आणि इथे मी आता पाणीपुरी मसाला ॲड करणार थोडासा, त्याने खूप छान अशी टेस्ट येते भाजीला. त्यानंतर कसुरी मेथी, छोले मसाला असं मी सगळं ॲड करते. तर छान अशी टेस्टी भाजी होते. आता इथे छोले देखील मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आणि ते देखील टाकणार आणि भाजी छान अशी शिजू देणार आहे. तर घाईघाईमध्ये माझं जे पूर्ण भाजी करण्याचं शूट होतं ते करायचं राहिलं आणि भाजीचा जो फायनल लुक होता ते तुम्हाला दाखवायचं राहिलं. छान अशी टेस्टी टेम्पटिंग भाजी दिसत होती. तर आताच मी मयूर ज्वेलर्सला जाऊन आले. 1-2 ठिकाणी हळदी कुंकाला जाऊन आले आणि लगेच ॲप्रन घातलं आणि मग लगेच आता मला करायच्या पुऱ्या. सो भाजी तर मी करून गेले होते, ते तर एक बरं झालं. आणि पटकन पुऱ्या करणार आहे कारण पटकन जेवायचे आणि मॅडमला झोपायचं लवकर, कारण मिष्टीची एक्झाम स्टार्ट झालेली आहे. बघा इथे पीठ मी इथे भिजवून ठेवलेलं आहे आणि कढई पण ठेवली. पटपट लाटणार आणि पटपट करणार. मंडळींनो, आत्ताच मस्त जेवण झालेलं आहे. पोटभर असं जेवण केलंय. छोले भटुरे एकदम छान झालेले होते. म्हणजे मी भटुरे नव्हते केले, साध्या पुऱ्याच केलेल्या होत्या. मैद्याचे भटुरे करूच तर म्हटलं चला पुऱ्याच करू. तर मी नेहमी अशा पुऱ्याच करत असते. तर मस्त झालेली होती आज भाजी देखील आणि पुऱ्या तर होतातच चांगल्या म्हणा. आणि आताच बघा मिष्टी मागे झोपली आहे. तिला आता जस्ट झोपवलं आणि भांड्यांचा मोठा असा ढिगार पडलेला आहे. तर तो आता मला घासायचा आहे. तर जे काय कामं राहिले, ओटा आवरायचं राहिलं आहे ते देखील करायचे. तर अशी कामं आहेत मला, ते सगळे आवरायचे. सो आजचा दिवस पूर्ण असा बिझीच गेला आहे. म्हणजे 5 मिनटं पण असं निवांत असं बसण्यात आलं नाही आहे. काही ना काही असं चालूच होतं आज. तर चला मग असा होता आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. सो चला भेटूया अशाच नवीन एका व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.